आणि आज दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे रवींद्र नाट्य मंदिरामध्ये दिवाळी पहाट साजरी होतीये. थेट तिथे जाऊयात. काय म्हणू, हा इतका उदंड प्रतिसाद आहे. पण रसिको, आपल्याला खूप गोष्टींचा आनंद आणि आस्वाद घ्यायचा आहे. आजची आपली जी फराळाची थाळी आहे की नाही, किती छान गच्च भरलेली आहे. आज सुगी दिवाळी पहाट इतक्या मोठ्या प्रमाणावरती साजरी होते आहे. इथे तर आपल्याला लोक उभे दिसत आहेत, बाहेर बसलेले लोक आपण आता पडद्यावरती पाहिले असतील. या एवढ्या सगळ्या लोकांच्या मनात सुगी दिवाळीचा आनंद निर्माण करते आहे. आणि ही सगळी दिवाळी पहाट सुरमयी अशी होऊन गेलेली आहे. कारण या सातही सुरांचं दिवाळीशी किती जवळचं नातं आहे बघा. म्हणजे या सारे गम पधनीमध्ये आपल्याला दिवाळी दिसते का बघूया. सा कसला, तर सा करंजी टच्च भरलेल्या सारणाचा, रे रेखीव रांगोळीचा, ग गगन दिव्याचा म्हणजे आकाश कंदिलाचा, आणि म मात्र मोती साबणाचा, प अर्थातच सुगी दिवाळी पहाटेचा आणि दिवाळीच्या पाडव्याचा, ध आपल्या घरी दिवाळी घेऊन येते त्या धनसंपदेचा, आणि नी निरामय आरोग्याचा. तर अशी ही सुखाची सरगम ही दिवाळी आपण सगळ्यांच्या आयुष्यामध्ये घेऊन येऊ. आपलं जगणं एक सुरेल गाणं व्हावं. आणि गंमत अशी आहे की आता आपण श्रीमंत महाराष्ट्र ऐकला. खरोखरच आपला महाराष्ट्र संगीताच्या बाबतीत सुद्धा किती श्रीमंत आहे. आज नुसतं लोकसंगीत असं म्हटलं तर आपल्याकडे आपल्याला किती वेगवेगळ्या तऱ्हा महाराष्ट्रात पाहायला मिळतात. हे बहुढंगी असं लोकसंगीताचं विश्व आहे. तिथे ठाकर गीतं आहेत, कोळी गीतं आहेत, जागरण आणि गोंधळ गीतं सुद्धा आहेत. आणि हे सगळे लोकसंस्कृतीचे रंग ज्या आवाजामध्ये एकवटतात, आज महाराष्ट्रातला हा आवाज न्यूयॉर्क आणि टाइम्स स्क्वेअरमध्ये सुद्धा आपल्या पहाडी दुमदुमण्याने महाराष्ट्राची शान ठरत असतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया नंदेश विठ्ठल उमप. जय महाराष्ट्र. आवाज कमी. जय महाराष्ट्र. नाही, मी मॉनिटर पण चेक करत होतो. धन्यवाद. शुभ दीपावली. हल
माझ्या म्हणून म्हणायचं सगळ्यांनी आई तुळजा भवानीचा आई अंबाबाईचा काळूबाईच्या नावानं येकोट येकोट. हे संगीतच असं आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये रक्तामध्ये चैतन्य निर्माण होतं आणि यानंतर या मंचावरती अशा एका महापुरुषाचं आगमन होणार आहे जे देशावरती प्रेम करण्याच्या आदर्शाची परिसीमा आहेत. म्हणजे मी त्यांचं नाव नाही सांगत आहे पण एक संकेत मात्र द्यावासा वाटतो. म्हणजे बघा कवींनी म्हटलंय की या जगात झाले बहादर दोन, या जगात झाले बहादर दोन जे आईसाठी गेले समुद्र ओलांडून. त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच साक्षात मारुतीराया जे सीतामाईच्या शोधार्थ लंकेला जाण्यासाठी समुद्र ओलांडून गेले. आणि दुसरं व्यक्तिमत्व आपण जाणून घेऊया. त्यांच्या स्वागतासाठी जरा जोरदार टाळ्यांचा गजरही करूया. ओळखलत मला? कसं ओळखणार? मला जाऊन देखील उणीपुरी 60 वर्षे झाली. असो, मी विनायक दामोदर सावरकर
जन्म भगूर नाशिक जिल्ह्यातला. पारतंत्र्यात जन्माला आलो आणि स्वातंत्र्यात इहलोकीचा प्रवास केला. माझं बालपणीचं शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयात झालं. आमच्या वेळी ब्रिटिशांचं राज्य होतं. आम्ही गुलाम होतो, स्वातंत्र्यापासून वंचित होतो, छळ आणि अपमान सहन करीत होतो. बालबुद्धीला अनेक प्रश्न पडत होते. अशातच एक घटना घडली. चाफेकरांनी रँडचा वध केला. ब्रिटिश पिसाळले. सगळीकडे दडपशाही आणि दहशत माजवू लागले. लोकमान्यांना अटक झाली आणि केसरीतून वृत्त प्रकाशित झाले. तिन्ही चाफेकर बंधूंना फाशी. त्या एका घटनेने माझ्या आयुष्यावर आणि माझ्या विचारांवर एक वेगळाच पगडा बसला आणि मी ठरविले, माझे जगणे मी ठरवीन. मृत्यू येईल तेव्हा येईल, परंतु मी जगेन तो माझ्या देशासाठी आणि मरेन तोही माझ्या देशासाठीच.